तर मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात निवेदन देतील असा दाट अंदाज आहे। त्याविषयी उद्धव ठाकरे गटातील मराठा आमदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। आज दिवसभरात सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे मराठा समाजाला आज काय मिळणार यावर आज मुख्यमंत्री रिप्लाय देणार आहेत। त्यामुळे त्यावर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत दोन्ही शिवसेनेचे आमदार आहेत, ज्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आज मुख्यमंत्री काय बोलू शकतात आणि या सर्वांच्या अपेक्षा काय आहेत। सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत अजयजी चौधरी साहेब, तुम्हाला दांडगा अनुभव आहे सभागृहाचा। सध्याचं जे वातावरण राज्यातलं बघताय, मनोज जरांगे पाटलांचं अल्टिमेटम आहे, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका काय असू शकते? मराठा समाजाचा तो हक्क आहे आरक्षणाचा आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे। परंतु हे आरक्षण देताना आमची भावना आहे, पक्षाची तीच भावना मराठा समाजाची देखील आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकारने न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण घोषित करावं। आता झालं ते भरपूर झालं, यापुढे मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। जे करायचं आहे तुम्हाला पण टिकाऊ असं आरक्षण सरकारने जाहीर करावं। आम्ही समर्थन करू पक्षाच्या वतीने त्याचं, कारण आम्हाला देखील मराठा समाजाला आरक्षण हवं आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी त्या छत्रपतींची शपथ घेतली। छत्रपतींची शपथ घेणं एवढं सोपं नसते, त्यामुळे छत्रपतींच्या शपथेला निदान जागून मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावाच लागेल। बरोबर, मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबर ज्या ज्या सूचनाने ज्या सभागृहानं सगळ्या पक्षाच्या आमदारांनी एकमतानं जे मांडलेलं आहे की मराठा समाजाला आर्थिक स्तरावरती उंचावण्यासाठी ज्या भूमिका घेणं गरजेचं आहे, त्या सगळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांच्या रिप्लायमधून अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या तमाम मराठी समाजाला आश्वस्त केले जाईल एवढी खात्री मला वाटते की सरकार निश्चितच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी खूप पूर्वी आता पावले उचललेली आहेत आणि मला वाटतं आता अंतिम टप्प्यामध्ये हा निर्णय आलेला आहे आणि आज आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या रिप्लायमध्ये या सर्वच गोष्टी स्पष्ट होतील आरक्षणाबद्दल। आणखी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते तीन वेगवेगळ्या पक्षाचे आमदार, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी या सगळ्यांमध्ये एकमत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।